आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी वारे आणि पावसाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे। त्यातून राष्ट्रध्वज देखील सुटला नाही। छत्रपती संभाजीनगरहून जालन्यात येताना छत्रपती संभाजी उद्यानात आकाशात 150 फूट उंचीवर डोलाने फडकणारा हा राष्ट्रध्वज सर्वांचेच लक्ष वेधून घेतो। मागील महिन्यातच हा राष्ट्रध्वज उभारला होता, परंतु कालच्या अवकाळी वादळामुळे तो अनेक ठिकाणी फाटला आहे आणि अर्ध्यावर आला आहे। जालना शहर महानगरपालिकेच्या कक्षेत येणारा हा राष्ट्रध्वज फाटल्याचे समजतात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तो लगेच उतरवला। त्यातच वीज पुरवठाही खंडित झाला असल्यामुळे तो उतरवण्यासाठी तब्बल अर्धा तास लागला आहे। तसे तर वीज पुरवठा असताना देखील हा राष्ट्रध्वज चढवताना 15 ते 16 मिनिट लागतात, परंतु वीज पुरवठा खंडित झाल्याने हा उतरवायला देखील अर्धा तास लागलेला आहे। तो उतरवत असताना त्याची व्यवस्थित काळजी देखील घेतली आणि कुठेही विटंबना होऊ नये याचेही भान ठेवण्यात आले आहे। आपण पाहत आहात हा राष्ट्रध्वज उतरवताना तो कशा पद्धतीने उतरवला गेला हे दृश्य। जसा जसा राष्ट्रध्वज खाली खाली येईल तसं तसं त्याला प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरण्यात आलं। आकाशात डोलाने फडकणारा हा राष्ट्रध्वज आता काही दिवसासाठी का होईना आपल्याला पाहायला मिळणार नाही।